जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय घनसावंगी प्रकल्प नंबर 2 अंतर्गत अनुसूचित जातीसाठी शिलाई मशीन पिठाची गिरणी इत्यादी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरून ऑफलाईन प्रस्ताव दाखल करण्यात आले होते। सदरील प्रस्तावाची छाननी करून महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा जिल्हा परिषद जालना यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते। वरिष्ठांकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। घनसावंगी कार्यालयामध्ये मंजुरीची यादी पाठवण्यात आली। मंजुरी यादीनुसार घनसावंगी कार्यालयाकडून जीएसटी बिले मागवण्यात आली। लाभधारकांना पिठाची गिरणी 1000 रुपये व शिलाई मशीन 1000 रुपये देऊन जीएसटी बिले घनसावंगी कार्यालयात दाखल केली, परंतु पात्र यादी महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना घनसावंगी प्रकल्प नंबर 2 चे अधिकारी विनोद दाबेराव यांनी पात्र लाभधारकांना कुठलीच माहिती न देता पात्र यादी रद्द करून आपल्या मर्जीतील लोकांना देवाणघेवाण करून नव्याने यादी तयार करून आपली हुकुमशाही दाखवली आहे। पहिल्या यादीतील 35 लाभधारकांना जीएसटी पोटी प्रत्येक लाभधारक 1000 रुपये असे मिळून 35,000 रुपये जीएसटी बिलासाठी भरलेत। याला जिम्मेदार कोण असा सवाल केला जात आहे। यावर विनोद दाबेराव कानाडोळा करून यावर बोलण्यास तयार नाही। या अनुषंगाने मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना तसेच महिला व बाल विकास एकात्मिक विभाग बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद जालना यांना 2 वेळा निवेदन देऊन आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही। याकरता मानवी हक्क अभियान जालना या सामाजिक संघटनेच्या वतीनं महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना घनसावंगी प्रकल्प नंबर 2 कार्यालयासमोर दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी आमरण उपोषणास बसले। उपोषण करण्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे।